की त्या ठिकाणी आपला एक भारतीयांचं एक रिवाज आहे की आपल्या घरी आलेले पाहुणे हे अतिथी देवो भव, म्हणजे जे पाहुणे आहेत म्हणजे अतिथी आहेत ते देवासारखे असतात आणि त्यांचं स्वागत करणं हा आपलं आद्य कर्तव्य आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दनजी नागपुरे यांचं स्वागत आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरजी शिवसरे करण्याची विनंती करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय मनोज केवड यांचे स्वागत दिगोरीजी करते, थागोजी दिगोरी करते अशी विनंती करतो. कृष्णा सर यांचं स्वागत प्रभू नन्हे करते. गोविंदजी मकरे अखिल दिवार विकास समितीचे सचिव यांचं स्वागत नामदेव शिवरकर करते. माधवन मानकर सर यांचं स्वागत नागपुरी करेल. विश्राम सर यांचे स्वागत मनोहर पचारे करतील. धनराजी नागपुरे हे हर्षलजी भगमारे यांचं स्वागत करतील. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित कनाडगावचे अध्यक्ष राजेश्वर नागपुरे हे अंगाजी शिवरकर यांचे स्वागत करतील. लाखणीवरून आलेले सुरुजी पटारे हे लाखणी आलेले मांजरे साहेब यांचे स्वागत करतील. आणि सोनवणे साहेब यांचं स्वागत रवीश नागपुरे करतील अशी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी स्वागत समारंभ असो. तर मित्रांनो, आपल्याला आपण ही सभा का घेतलेली आहे, ही सभा का घेतलेली आहे हा सर्वांना एक विचार पडलेला आहे. ह्या सभा घेण्याच्या पाठीमागं आपल्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि आपले जे घटनादत्त अधिकार जे आहेत ते अधिकार कुठेतरी लपून बसलेले आहेत किंवा हिरावून घेतलेले आहेत, ते पुन्हा आपल्याला मिळावे याकरता ही या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक जनार्दनजी नागपुरे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मनोजजी केवड, मूर्ती लहानपण कीर्ती महान त्यांची, ज्यांनी या ढिवर समाजाचा तो 1935 ते 1950 पर्यंत हा कसा अनुसूचित जातीमध्ये होता त्याच्यासाठी किती काय त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्यासोबतच आमच्या या समितीचे सचिव गोविंदजी मकरे सर यांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. डॉक्टर माधवन मानकर यांनी सुद्धा याकरता खूप मदत केलेली आहे. आणि हे मदत करून घेण्याकरता आम्हाला जर कोणी हे केलं असेल, सर्वात प्रमाण ढोसा लावला असेल, तर ते प्राध्यापक दुप्पाचारे सर, योगेश दुप्पाचारे, जे आपले सौंदर्याचे आहेत ते सध्या चंद्रपूरला प्राध्यापक म्हणून भूगोलाचे काम करतात. आणि त्यांना ज्या वेळेस या ढिवर समाजाचे ते जातीचं प्रमाणपत्र किंवा जात कुठं होतीये 1950च्या अगोदर
हे जे पुरावे मिळाले त्या पुराव्यावर त्यांनी या महाशयांना सोबत घेऊन या महाशयांना त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट दिले आणि त्या एका डॉक्युमेंटला पुन्हा पूरक डॉक्युमेंट म्हणजे पुन्हा काही साहित्य मिळते का यासाठी यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी आपल्याला बरेचशा साहित्य मिळालेले आहे आणि त्या माध्यमातून अखिल दिवार विकास समिती त्या माध्यमातून सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाला आपण एक प्रस्ताव सादर केला हा जो डिवर समाज आहे या 1950 अगोदर 1935 ते 50 पर्यंत हा अनुसूचित जातीमध्ये SC मध्ये होता आणि या समाजाला कसं काय काढलेलं आहे जरी काढलं असेल तरी त्यांना पूर्ववरच SC हे प्रमाणपत्र देण्यात यावे किंवा SC मध्ये घेण्यात यावे अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाकडे आपण प्रस्ताव सादर केला। त्यानंतर महाराष्ट्र राज्य इथं मागासवर्गीय आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा तो प्रस्ताव सादर केला जे भारत सरकारचं केंद्रीय समाज कल्याण मंत्रालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण प्रस्ताव सादर केला तिथं सुद्धा मागासवर्गीय आयोगाकडे आपले प्रस्ताव सादर केलेले आहेत आणि त्यांचा जवळपास 2020 पासून आपला हे सुरू आहे। आपण विविध ठिकाणी प्रस्ताव सादर केलेले आहे पण सरते शेवटी आपल्याला असं लक्षात आलं की आपला कोणीच नसल्या कारणानं आपल्या त्या प्रस्तावाकडे गंभीरतेने कोणी घेत नाही आहे। आपला ना आमदार आहे ना खासदार आहे आणि या प्रस्तावाला जर आपल्याला मजबूतीकरण द्यायचं असेल तर राजकीय पाठबळ असणं गरजेचं आहे। दुसरं न्यायिक पाठबळ घेणं गरजेचं आहे म्हणजे न्यायिक पाठबळ म्हणजे न्यायालयात जायचं आहे न्यायालयात जातो म्हटलं तर पैशाची आवश्यकता आहे आणि हे करत असताना आपल्याला आपला जो जनसैलाब आहे म्हणजे आपला समाज आहे आपण म्हणतो का या ठिकाणी एवढा आहे तेवढा आहे तेवढा आहे तर तो समाज सुद्धा आपल्याला एका रस्त्यावर आणायचा आहे। आपल्याला माहित असेल की आपल्यापेक्षा धनधनाढ्य असणारा मराठा समाज जो आहे त्याचे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे आमदार आहे खासदार आहे त्यांना आरक्षणाची गरज पडलेली आहे आणि आज आम्ही जे सर्वात शेवटच्या स्तरावर राहतो त्यावेळेस आम्हाला आरक्षण भेटून राहिलेलं आहे म्हणून आपलं आरक्षण आहे हा आपल्याला पूर्ववत मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला लढाई लढायची आहे। आपल्याला पुन्हा लढाई लढायची आहे कशासाठी आपण पाहतो आपण नदी नाले त्या किनाऱ्यावर राहतो नदीच्या किनाऱ्यावर राहतो तलावाच्या किनाऱ्यावर राहतो परंतु ज्यावेळेस आपण विचार करतो तर आपल्या ज्या नदीचे किनारे खचत आहेत आपले घर सुद्धा नदीच्या किनाऱ्यावर आहेत आपले किनाऱ्याचे किनारे खचून आपले घर पाण्याखाली येत आहेत तरी आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आपण मुंबईतून बोलतो परंतु त्याकडे शासन सुद्धा प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही। आपले एखादी महापूर येते महापुराला तर त्या ठिकाणी आपले नावा जाळ्या डोंगे वाहून जाते त्याचा आपल्याला कोणी सहकार्य मदत लाभत नाही। आपण पाहतो आहोत की गोसेखुर्द धरण बनण्याच्या अगोदर या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या मासोळ्या भेटत होत्या। आज गोसेखुर्द धरण बनल्यापासून आपल्या पवनी शहराचा जो एक नाव होतं झिंग्याबद्दल प्रसिद्ध होता तो आज या ठिकाणी साधा एक झिंगा सुद्धा भेटत नाही। या ठिकाणी मिळणाऱ्या मासोळ्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। या ठिकाणी ज्या डांगरवाड्या होत्या त्या डांगरवाड्या सुद्धा ज्यावेळेस असणार आहे इथं हे गोसेखुर्द धरणामध्ये पाणी अडवणं सुरू झालं तेव्हापासून ते सुद्धा भेटून होऊन राहिलेलं आहे। अशा अनेक समस्या आहेत त्या समस्याचा उहापोह करणं गरजेचं आहे। आपण विचार केला इतर लोकांना घरकुल मागितलेला घरकुल भेटणे परंतु या डिवरायला काय शहरामध्ये जरी भेटत असला पण ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत आपल्याला पट्टे नाही आहेत। या इकडे सामोरे का एका जागा आहे तर इकडे अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या ठिकाणी होणार आहे। तर मी खूप जास्त न बोलता खूप जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपला प्रास्ताविकाला विराम देतो आणि यानंतर प्राध्यापक मेश्राम सर हे आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो।